तो नंबर अभिवादन करतो। गुरुपद ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे आजच्या या निरोप समारंभ आणि त्याचबरोबर नवीन आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झालेल्या सर्व शिक्षकांचा स्वागत समारंभ या ठिकाणी होतोय। मी प्रथमतः आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की त्या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल तर मी जातो, नाही तर कार्यक्रम सुद्धा मी कॅन्सल करतो, कारण या ठिकाणी जावंच वाटत नाही। आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला। ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून नव्हे, कर्तव्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली। नोकरी तर बोराडे तर सगळेच करतात, परंतु ही शाळा हे लेकर घडले पाहिजे ही तळमळ फक्त काही लोकांच्या मनामध्ये आहे। त्यापैकी आपण सर्व शिक्षक आहात। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय जायबाई सर, आदरणीय पालवे सर आहेत, आदरणीय अंगाळे सर, कांबळे सर, आदरणीय राठोड सर, आपल्या शाळेमध्ये नवीन रुजू झालेले भातुकडे सर, खाडे सर, आदरणीय सर, शिंदे सर, आदरणीय राकेशजी आणि लहानपणात गेल्या 10-15 वर्षापासून त्यांच्या बरोबर खूप जवळचे संबंध आहेत असे आदर्श शिक्षक लवजी बोराडे सर, युवराजजी जगताप सरची धाकणे सर, विष्णूजी कराड सर, श्रीमती आपल्या राठोड मॅडम आहेत, बोराडे मॅडम आहेत, उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, जी माणसं 7-7, 8-8 वर्ष आपल्या शाळेमध्ये काहीतरी त्यांचं ज्ञानाचं दान या ठिकाणी लेकरांमध्ये आपण ते करत असतात। आणि हा क्षण जो आहे भाऊ, हा कार्यक्रम मला फार वेगळं वाटतं की हा कार्यक्रम एवढा माझ्यासाठी खूप छोटा कार्यक्रम आहे। त्या सरांचं एवढा अनमोल असं योगदान या शाळेला आपल्याला आपल्याला जायचं की हा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला पाहिजे होता लवजी, कारण ह्या माणसाने आपलं संपूर्ण जे काही योगदान असेल म्हणजे संस्थांसाठी त्यांनी सांगितलं। आदरणीय कृष्ण महाराज 3 वर्ष होते तोपर्यंत सुद्धा आपल्या शाळेने खूप काही प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्व लेकरं तुम्ही सगळं मुलांना घेऊन येत होता आणि गेल्या वर्षापासून तुम्ही सुद्धा माझ्या ज्या वेळेस मी हात देतो त्यावेळेस तुमची मुलं त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात। त्याबद्दल मी तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। एक तास आधी सांगितलं की बाबांचा पालखी सोहळा मुगसवारून जाणार आहे, जायबाई सर म्हटले 1 तास काय 10 मिनिटं आधी सांगितलं असतं तरी माझे मुलं तयार आहे। त्याही कार्यक्रम झाला, आपली गॅदरिंग पण चांगली झाली, सप्ताहमधला कार्यक्रम असेल, कुठलेच उत्सव असतील। आणि भातुकरेसर सांगायचं म्हणजे ही लेकर फार जिद्दी आहे। तुम्ही ज्यांना जे द्याल ते चांगल्या पद्धतीनं, आपण म्हणतो जमिनीमध्ये जे चांगलं बी आपण रुजवतो टाकतो ते चांगल्या पद्धतीने उगवतं, तसं ही बी आहे। तुम्ही जसं पद्धतीने त्यांना पेराल, जसं चांगली शेतीमध्ये मशागत करून त्यांना द्याल तशा पद्धतीने हा अंकुर उगवणार आहे। मी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा करतो की ह्या लोकांनी शाळेची वेळ कधी पाहिली नाही, परंतु ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सरांनी फार चांगलं योगदान दिलेलं आहे। म्हणून हे जे लेकरं घडलेले आहेत यांना उचलण्याचं काम आपल्या हातून व्हावं। जी काही मदत तुम्हाला शाळेसाठी लागणार आहे तिथं ग्रामस्थ देणारच आहे, पण 100% संस्था तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। ज्या वेळेस तुम्हाला अडचण येईल त्या दिवशी मला सांगा, गावातला एकही व्यक्ती तुमच्या तिकडे येऊन तुम्हाला काही तक्रार करणार नाही, याची माझी जबाबदारी मी घेतो। आणि त्याचबरोबर जे काही योगदान असेल शाळेच्या बाबतीमध्ये, आता मी नवीन आहे तुम्ही नवीन आहे, इथली माणसं खूप चांगली आहेत, पण थोडं समजायला थोडा टाइम लागतो। आणि आपण जे काम करणार आहोत ते खूप चांगल्या पद्धतीने केल्यानंतर या भूमीमध्ये नाथ महाराज आहेत, भगवान श्री कृष्णाचं पण मंदिर आहे। मला तर वाटतं या गावातून ज्या लोकांनी प्रामाणिक काम केलं
त्या लोकांना नाथ महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने काहीच कमी केलेलं नाही. म्हणून आपण सुद्धा सगळ्यांनी प्रामाणिक काम करावं ही अपेक्षा बाळगतो. आपण सर्वच या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं आपल्या देवस्थानच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांची माफी मागून या पुढच्या कार्यक्रमाला जातोय. जर तुम्ही थांबत असाल तर मी जातो. शिस्तीत कार्यक्रम करताना कॅमेरे चालू मला मोबाईल मध्ये सगळं दिसतंय सर. शेवटपर्यंत सगळ्यांनी थांबायचं. सगळ्या मुलांचं मनोबल या ठिकाणी होईल. आणि पाऊस भरपूर पडलेला आहे. तात्या गडबड करू नका, काय काम नाही तुम्हाला. भगवान भाऊ पाऊस एवढा पडलेला आहे तर घरात जायला सुद्धा वाट नाहीये. मग शेतातून कोणी जाणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी शांततेत कार्यक्रम या ठिकाणी करावा. लव सरांचं तर मार्गदर्शन मला भाषण ऐकायचं होतं परंतु आता मी मोबाईलवर पाहतो. खरोखर त्या शाळेसाठी या माणसाने खूप स्वतःला झोकून देऊन 350 व्हिडिओ तर तुमचे आहेत युट्यूबवर. तेवढे एकही न चुकता मी ते सगळे पाहत असतो. पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत सगळंच काम आणि किती लोकांनी किती देणगी दिली हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो सर. तुमचा रात्रीचं शाळा दिवसात चालते रात्री शाळेचं काम चालतं असे लोक सर आहे. परंतु जर तुमच्यामध्ये एवढी चिंता आहे की ज्या माणसाकडे पाहिलं तर त्याला असं वाटतं शाळेला काहीतरी आपलं योगदान असावं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं त्या माणसाला जे काम येत असेल, गौंडी एखाद्याला काम येत असेल तो माणूस तयार आहे. कलरचा असेल, फेब्रिकेशनचा असेल, लाईट फिटिंग असेल, कोणतंही काम असू द्या सरांना त्या ठिकाणी ते माणसं आवर्जून उपस्थित होतात. त्या ठिकाणी योगदान देतात. ही तुमच्या कामाची खरी पावती आहे सर. आणि असंच आपल्या हातून चांगलं काम करावं, तुमचं नाव डोकी व्हावं एवढीच मी नाथ महाराजांच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.